अंधार आपलं मार्केटिंग फार करतो, पण प्रत्यक्षात अंधार काय तेवढा बलशाली नसतो. अंधाराची छाती 56 इंची आहे. गांधींच्या पुतळ्याला अद्यापही गोळ्या घालण्याचा प्रयत्न होतो. मला उलट पक्षी असं वाटतं की नथुराम गोडसेला उगाच फासावर दिलं. गांधींचा खून काही झालाच नाही आणि ज्या महापुरुषांचं नाव हे प्रत्यक्षात घेतात असं दाखवतात त्यांचं नावही त्यांना घेता येतं. आणि हा वारसा समजून घेताना आपला आरसा असा का आहे, तर हा माउंट बॅटन थेटपणे राणीचा नातेवाईक. इथे सरदार वल्लभभाई पटेल हे श्रूड पॉलिटिशियन आणि सगळ्यात भयंकर आहेत महात्मा. पण गांधीसारखं मरता आलं तरी सुद्धा माझं आयुष्य माझ्या मुद्द्यासाठी गांधींची ओळख गांधी पटणं कळणं फार सहजपणे शक्य नव्हतं. विचारपीठावर असणारे आणि समोर असणारे सगळे मान्यवर सगळ्यात आश्वासक हे आहे की सभागृह ओसंडून भरून वाहत आहे आणि लोकांना ऐकावंसं वाटतं. ही फारच आश्वासक आणि महत्वाची गोष्ट आहे. मला एकदम आठवलं दाभोलकरांना मी काही वर्षांपूर्वी जेव्हा ते जाण्यापूर्वी त्यांना असं म्हटलं की डॉक्टर असं वाटतं की आपण एवढं बोलतो पण तरीही बदल होत नाही. सगळीकडे अंधार आहे, हा अंधार काही कमी होत नाही असं वाटतं. ते अंधाराचं करायचं काय? तर डॉक्टर मला म्हटले होते, संजय अडचण अशी आहे की अंधार आपलं मार्केटिंग फार करतो, पण प्रत्यक्षात अंधार काही तेवढा बलशाली नसतो. पण त्याच्या मार्केटिंगमुळे आपण घाबरतो आणि आपल्याला असं वाटतं की बापरे अंधाराच्या विरोधामध्ये काही करणं आपल्याला शक्यच नाही. आपण शांतपणे फक्त एक पणती लावली की अंधाराची सेना आपोआप गारद होते आणि सैरा वैरा धावू लागते. अलीकडे पण अंधाराचं मार्केटिंग फार जोरात सुरू आहे. लोक सांगतात की अंधाराची एवढी उंची आहे, अंधाराची छाती 56 इंची आहे, पण प्रत्यक्षात मात्र जेव्हा आपण एक पणती लावतो तेव्हा तो अंधार किती घाबरतो, सैरा वैरा धावू लागतो. हे कळावं अशा प्रकारच्या अनेक गोष्टी मी अलीकडच्या काळात बघतोय. आणि मला सगळ्यात आनंद कुठला असेल तर अनिकेत घुले नावाचा आमचा फार छान तरुण मित्र की जो छात्र भारती नावाच्या संघटनेचा राज्याचा अध्यक्ष आहे, की ज्या संघटनेत मी माझी बाराखडी सुरू केली, शिकलो, त्या संघटनेचा तो राज्याचा अध्यक्ष आहे. आणि अनिकेतला असं वाटलं की तुम्ही हे व्याख्यान दिलं पाहिजे. तरुण मुला मुलींनी प्रामुख्याने या व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे आणि मोठ्या संख्येनं तरुण मुलं मला दिसत आहेत या कार्यक्रमासाठी. काही बदल असेलच तर तो हा बदल आहे. अशा वेळी गांधी नेहरू काय विषय तरी दिला नेमका, गांधी नेहरू का नको असा विषय त्याने मला दिला. तर म्हणजे आज मला येणं फार अवघड होतं, पण आज आमचा एक कार्यक्रम होता पुण्यामध्ये. पण म्हटलं अनिकेत म्हणतोय तरुण मुलं प्रामुख्याने असणार आहे, त्यामुळे म्हटलं मी येणारच. त्यामुळे कितीही दगदग झाली, कितीही त्रास झाला तरी मी येणार. आणि आज गांधी नेहरू का नको किंवा गांधी नेहरूंची एवढी भीती का वाटते? मगाशी उल्लेख झाला की गांधींच्या पुतळ्याला अद्यापही गोळ्या घालण्याचा प्रयत्न होतो. त्याचं कारण असं आहे की त्यांना असं वाटलं होतं की हा म्हातारा मरेल, पण तो काही गेलाच नाही. मला उलट पक्षी असं वाटतं की नथुराम गोडसेला उगाच फासावर दिलं. जो गुन्हा त्याला केलाच नाही त्याला का फासावर दिलं? तर त्याने गांधींचा खून केला असं त्याला वाटलं, असं लोकांनाही वाटलं, पण गांधींचा खून काही झालाच नाही. उलट पक्षी काही झालं तरी गांधी मरत नाही, गांधी आडवा येतो. आणि आडव्या येणाऱ्या गांधीचं काय करायचं हा प्रश्न अगदी गांधी हयात असताना पासून ते आतापर्यंत आहे. आणि नेहरूंचं काय करायचं? कारण नेहरू तर म्हणजे काय, नेहरू तर रोज संसदेमध्ये आडवे येतात, सगळीकडे आडवे येतात, बिचारे आहे तर लोकांना कामच करू देत नाही. त्या नेहरूंचं काय करायचं असा प्रश्न पडणं अगदी स्वाभाविक आहे. पण एक लक्षात घ्या, जे गांधी नेहरू गेले त्या गांधी नेहरूंचा उल्लेख केल्याशिवाय यांचा एक दिवसही जात नाही. आणि ज्या महापुरुषांचं नाव हे प्रत्यक्षात घेतात असं दाखवतात त्यांचं नावही त्यांना घेता येत. हे किती वाईट आहे. म्हणजे यासारखी वाईट स्थिती कोणाची असू नये. ते परदेशात गेल्यानंतर सुद्धा त्यांना गांधींचंच नाव घ्यावं लागतं. परदेशात गेल्यानंतर सुद्धा हा भारत गांधींचाच आहे हे सांगावं लागतं असं लोकही म्हणतात आणि त्यांनाही मान्य करावं लागतं. ही स्थिती त्यांच्यावर जी काही आलेली आहे त्याची मला दया येते आणि कीव येते. आणि मला असं वाटतं की आपल्याकडे हा जो वारसा आहे तो वारसा काय आहे ते नीटपणे समजून घेतलं पाहिजे. त्यांना गांधी नेहरू का नको हे नीटपणे समजून घेतलं पाहिजे. आणि हा वारसा समजून घेताना आपला आरसा असा का आहे हे पण नीटपणे समजून घेतलं पाहिजे. संगमनेरमध्ये मी बऱ्याच दिवसांनी आलोय खरं म्हणजे, कारण खूप संगमनेरमध्ये व्याख्यानं दिलेत मी, खूप सगळे माझे मित्र आहेत. आणि मला नेहमी असं वाटतं की ज्या गावांमध्ये चळवळीचं अगदी माहेर आहे किंवा जिथे काहीतरी घडू शकतं, लोक ऐकतात, विचार करतात, अशी जी मोजकी किंवा महत्वाची गावं आहेत, महत्वाची शहर आहेत, त्यापैकी संगमनेर एक आहे. राष्ट्रसेवा दल, छात्र भारती, परिवर्तनवादी सगळ्या चळवळी यांची लेगसी वारसा असणार असं हे गाव आहे. त्यामुळे या गावामध्ये हे सगळं सांगणं आणखी जास्त महत्वाचं आहे. पण तुम्हाला मी सांगतो, मुळामध्ये आजचं राजकारण आणि एकूण लोकशाहीचं काय करायचं असा प्रश्न अनेकांना पडत असतो. अशा वेळी मला कायम वाटत आलेलं आहे की आपला वारसा एवढा मोठा आहे की तोच वारसा काय आहे तो नीटपणे समजून घेतलं पाहिजे. मध्यंतरी मला कुणीतरी असं म्हटलं की तुम्ही गांधी वगैरे सांगता ते बरोबर आहे, पण एवढं सोपं आहे का गांधी सांगणं आजच्या कालखंडामध्ये? आजच्या कालखंडामध्ये इकडे ट्रम्प आहेत, पुतीन आहेत, जिनपिंग आहेत. आता आपल्याकडे कोण आहे हे सांगण्याची आवश्यकता नाहीये. अशा काळामध्ये गांधींचा विचार किती महत्वाचा आहे, अशा कालखंडामध्ये गांधी पटणं, गांधी लोकांनी स्वीकारणं किती शक्य आहे? मी त्यांना असं म्हटलं की लक्षात घ्या, 2 महायुद्धांच्या दरम्यानच्या कालावधीमध्ये जेव्हा गांधी नावाचा माणूस भारताचं नेतृत्व करत होता
तेव्हा त्या कालावधीमध्ये हिटलर होता आणि त्याच कालावधीमध्ये मुसोलिनी पण होता. हिटलर आणि मुसोलिनी आणि गांधी हे तिघही समकालीन, पण तिघांचाही प्रवास साधारणपणे सारखा. म्हणजे 1915 मध्ये मोहनदास करमचंद गांधी नावाचा माणूस आफ्रिका सोडून भारतामध्ये येतो. हिटलर नावाचा माणूस हा जर्मनीमध्ये साधारणपणे 1912च्या सुमारास राजकारणामध्ये येतो. मुसोलिनी इटलीमध्ये 1913च्या सुमारास राजकारणामध्ये येतो. साधारणपणे सारखाच कालखंड आहे. इकडे गंमत बघा, 1924 मध्ये महात्मा गांधी बेळगाव काँग्रेसचे अध्यक्ष होते. तिकडे 1921 मध्ये हिटलर त्यांच्या देशाचा नेता होतो, मुसोलिनी त्यांच्या पक्षाचा नेता होतो. एवढंच नव्हे, तिघही कम्युनिकेटर, लेखक, तिघांची आत्मचरित्र आली एकाच कालावधीमध्ये. गांधी के सत्याचे प्रयोग ज्या कालावधीमध्ये आलं त्याच कालावधीमध्ये हिटलरचं माइन काम्फ आलं. त्याच कालावधीमध्ये मुसोलिनीचं माय ऑटोबायोग्राफी हे आत्मचरित्र आलं. हा सगळा प्रवास एकच होता, तरीही तिकडे हिटलर होता, तिकडे मुसोलिनी होता, इकडे मात्र मोहनदास करमचंद गांधी होता. त्यामुळे हाच कालखंड जेव्हा जगभरामध्ये हिटलर मुसोलिनी वाढतात, हाच कालखंड महात्मा गांधींच्या पुनरुत्थानासाठी, पुनर्जन्मासाठी सर्वोत्तम असतो. आणि म्हणून मला असं वाटतं, तुम्हाला सांगू का, मी खरोखरच केवळ तुमच्याशी बोलतोय म्हणून नाही, मला निराश अजिबात वाटत नाही. मला लोक विचारतात की तुम्हाला त्रास होत नाही का की या कालखंडात आपण का जन्मलो. म्हटलं मला फार भारी वाटतं. एवढ्या चॅलेंजिंग कालखंडात मी काम करतो, एवढ्या आव्हानात्मक कालखंडामध्ये मी आहे, एवढ्या आव्हानात्मक काळामध्ये मी बोलतोय, लिहितोय, मांडतोय, संपादक आहे, सगळं छान असतं, गुढी गुढी असतं, तर मग काय मजा आहे. या प्रकारे काहीतरी घडणं हे अत्यंत छान आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा कालखंड, हा गांधींसाठी, हा कालखंड नेहरू समजून घेण्यासाठी, तोच विचार पुढे नेण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि अत्यंत महत्वाचं आहे. गांधींचं भय काही आज वाटत नाही. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे गांधी जेव्हा आफ्रिकेतनं भारतामध्ये आले आणि भारतामध्ये आल्यानंतर अनेकांना तोपर्यंत गांधींचा फारसा अंदाज नव्हता. बरं, गांधींची गंमत अशी आहे, म्हणजे तुम्ही जर गांधींचं व्यक्तिमत्व बघितलं, मागे मी एका भाषणात सांगितलं होतं की लॉर्ड माउंटबॅटन नावाचा माणूस जेव्हा भारतामध्ये आला तर त्याचं काम काय होतं, भारताला स्वातंत्र्य देऊन टाकायचं. कारण तेव्हा इंग्लंडला हे कळालं होतं की भारत नावाच्या देशाचं ओझं आता दुसऱ्या महायुद्धानंतर आपल्याला पेलवत नाही, स्वातंत्र्य देऊन टाका. पण हे माउंटबॅटनच का आले, तर तेव्हा ऍटली पंतप्रधान होते आणि ऍटली हे तसे फार प्रभावी नेते नव्हते. त्या ऍटलींना असं वाटलं की समजा स्वातंत्र्य भारताला आपण दिलं तर चर्चा अशी होईल, टीका अशी होईल की जे साम्राज्य आम्ही मिळवलं ते तुम्ही गमावलं. आणि तेव्हा विरोधामध्ये कोण नेता होता, चर्चिल. चर्चिल सारखे नेते प्रचंड टीका करतील, म्हणून कोणीतरी मध्यस्थ पाहिजे. मध्यस्थ कोण, माउंटबॅटन. पण हा माउंटबॅटन थेटपणे राणीचा नातेवाईक, त्यामुळे माउंटबॅटन येईल, माउंटबॅटनच्या काठीनं आपण हे सगळं करूया आणि नामानिराळे होऊया. म्हणून माउंटबॅटनला सांगितलं की तू जायचंस आणि सगळं जे काही स्वातंत्र्य भारताला द्यायचं ते द्या, सगळा तो सत्तांतर करा, सगळ्या गोष्टी करा आणि परत या. पण माउंटबॅटनला तोपर्यंत भारत काय फारसा माहिती नव्हता. माउंटबॅटन हा नेव्ही मधला मोठा उत्तुंग असा ऑफिसर, छान शाही जीवनशैली जगणारा माउंटबॅटन, लेडी माउंटबॅटन दोघे अशा प्रकारचे. पण तेव्हा काही व्हॉट्सअप नव्हता, व्हिडिओ व्हिज्युअल्स वगैरे फारसे नव्हते. आता कसं की आता नेता माहिती असतो, पण डोनाल्ड ट्रम्पला आपण भेटलो नाही तरी तो किती मूर्ख आहे हे रोज कळत असत. जवळचे कळत नाही हा फक्त वेगळा भाग आहे, पण ते कळत असतं की डोनाल्ड ट्रम्प असे आहेत. पूर्वी असं काही माहिती नसायचं, म्हणजे फक्त चर्चा असायची की बापरे असं काहीतरी आहे, असा कोणीतरी माणूस आहे की जो फार महत्वाचा आणि मोठा माणूस. माउंटबॅटनला सांगितलं होतं येतानाच एक लक्षात ठेव की ते पंडित नेहरू हा महत्वाचा माणूस आहे आणि अत्यंत बुद्धिमान स्कॉलर माणूस आहे, त्याच्याशी जरा नीट डील करा. तिथे सरदार वल्लभभाई पटेल हे श्रूड पॉलिटिशियन आहे, त्यांना राजकारणातलं नीट मुत्सद्देगिरी समजते, त्यामुळे व्यवस्थित देईल. बॅरिस्टर जीना एका वेगळ्याच मोडमध्ये आहे, त्यांना खुबीन आणि सोयीनं वापरून घ्यायचं, पण तेही एवढे सोपे नाही. आणि सगळ्यात भयंकर आहेत महात्मा गांधी. या माणसापासून सावध राहा. आता याला असं वाटलं की महात्मा गांधी काहीतरी भयंकर तगडा नेता असणार. ते आले भारतामध्ये, सगळ्यांच्या गप्पा सुरू झाल्या, सगळ्यांशी बोलणं सुरू झालं. आणि बोलणं सुरू असताना पहिल्यांदा ते सरदार वल्लभभाई पटेलांना भेटले. सरदार वल्लभभाई पटेल अत्यंत मुत्सद्दी अशा प्रकारचे नेते, त्यांचं काही असं ग्लॅमर नव्हतं पण मुत्सद्दी नेते. म्हटलं अरे वा. मग जिनाना भेटले, पण नेहरूंना भेटले. नेहरूंना भेटल्यावर तर ते प्रभावित झाले, भारावून गेले. अरे बापरे, एवढा स्कॉलर माणूस
त्यांना असं वाटलं हे तिघही ज्यांचा उल्लेख करतात तो महात्मा गांधी काय असेल. म्हणजे मला गांधींना भेटायचं. तर म्हणजे गांधी काही इकडे येण्याची शक्यता कमी आहे, तुम्हाला त्यांच्या आश्रमात जावं लागेल. म्हणजे हरकत नाही. म्हणजे महात्मा गांधींना भेटायचं आणि होमवर्क केला, तयारी केली आणि तयारी करून ते महात्मा गांधींना भेटायला म्हणून असे आश्रमात आले. आश्रमात आल्यानंतर सांगितलं, विचारलं की कुठे आहेत महात्मा गांधी. ते म्हणजे या कुटीमध्ये असतात, त्या झोपडीत तुम्ही जा. म्हणजे झोपडीत बिचार आपला तो माउंट बॅटन एवढा उंच खाली असं वाकून बिचारे ते आले. आणि तर तिथे एक गृहस्थ झोपलेले आणि त्यांच्या पोटावर कुठेतरी मातीचा लेप लावत होत, मड थेरपी असं काहीतरी सुरू होत. त्यांनी विचारलं की ते महात्मा गांधी कुठे असतात. ते थेरपी करणाऱ्या माणसाने म्हटलं हेच महात्मा गांधी. हे महात्मा गांधी. मग मला जरा बोलायचं. तर महात्मा गांधींनी पाठीवर लिहिलं, माझे आज मौन व्रत आहे. तो म्हटला काही हे या लोकांनी त्यांना असं लिहिलंय की यांनी करणी वगैरे केली की काय. नेहरूंसारखा एवढा मोठा स्कॉलर या माणसाच्या प्रभावाखाली गेला कसं काय असेल. जे माउंट बॅटन तेव्हा असं म्हणाले की या महात्मा गांधींच्या प्रभावाखाली लोक जातात, त्यांनी करणी केली की काय, असं काय यांच्यामध्ये आहे. तेच माउंट बॅटन जेव्हा गांधी गेले तेव्हा तिथे होते, तर तेच माउंट बॅटन लिहितात की मला गांधींसारखं जगता कधी झालं नाही, पण गांधींसारखं मरता आलं तरी सुद्धा माझं आयुष्य धन्य. आणि बघा योगायोगाने माउंट बॅटन गेले सुद्धा अशाच प्रकारे. इंग्लंड आयर्लंड जो काही असंतोष होता, त्या सगळ्या आक्रमक दहशतवाद्यांनी जो काही हल्ला केला त्यामध्येच माउंट बॅटन गेले. माझा मुद्दा असा की गांधींची ओळख, गांधी पटणं कळणं फार सहजपणे शक्य नव्हतं.